मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण बरेच दिवसापासून पवित्र पोर्टलवर जाहिरातीची आतुरतेने वाट पाहत आहात आणि तो दिवस आता उगवलेला आहे. कारण काय तर बऱ्याचशा शैक्षणिक संस्थेच्या जाहिराती पवित्र पोर्टल तसंच वर्तमानपत्रात सुद्धा आता येऊन राहिलेल्या आहेत आणि त्या प्रसारित सुद्धा झालेल्या आहेत. तर अशाच काही जाहिराती आहेत मित्र हो, त्या प्रसारित झालेल्या आहेत, त्या वर्तमानपत्रातील आहेत. आणि ह्या ज्या जाहिराती आहेत ह्या वर्तमानपत्रात तर आहेतच, परंतु तुम्हाला ह्या पवित्र पोर्टलवर सुद्धा दिसणार आहेत. त्यामुळे आपण वर्तमानपत्रातली जाहिरात पाहायची आणि पवित्र पोर्टलवरची जाहिरात, दोन्ही जाहिराती आपल्याला बघायच्या आहेत. आणि त्या जाहिरातीनुसार आपल्याला पसंतीक्रम द्यायचे आहेत, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर अशाच काही जाहिराती ज्या वर्तमानपत्रात आलेल्या आहेत त्या आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. ज्या आपल्यापर्यंत आलेल्या आहेत आपण त्या जाहिरातीवर आज चर्चा करणार आहे. म्हणजेच तुम्हाला याच्यावर जर आपण चर्चा केली तर तुम्हाला त्यासाठी काय शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता पाहिजे, ती कोणत्या प्रवर्गाची आहे, कोणत्या मीडियमची आहे, हे सगळी चर्चा आपल्याला या जाहिरातीवर करायची आहे. ही जर आपण चर्चा केली किंवा हे व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित बघितले तर मग तुम्हाला पुढे जेव्हा पसंतीक्रम द्यावा लागणार आहे तेव्हा तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही. हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठीच आपला हा सगळा खटाटोप सुरू आहे. तर बघा, ज्या ज्या जाहिराती वर्तमानपत्रामध्ये आलेल्या आहेत त्या काही जाहिराती आपण इथं स्क्रीनवर शेअर केलेल्या आहेत. एवढं बाकी मात्र निश्चित आहे की ह्या जाहिराती जर वर्तमानपत्रात आहेत तर ह्या पवित्र पोर्टलवर सुद्धा आहेत. आणि या जाहिरातीचा आपल्याला नीट अभ्यास करायचा आहे. नीट अभ्यास करूनच तुम्हाला पसंतीक्रम पुढे द्यायचे आहेत, कारण तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत, हे लक्षात घ्या. बघा, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात. श्री घाटाई देवी शिक्षण संस्था सायडी तालुका सातारा संचलित न्यू इंग्लिश स्कूल सायडी तालुका जिल्हा सातारा या 100% अनुदानित विद्यालयात सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात खाली रिक्त पदावर शिक्षण सेवक नेमणे आहे. बघा, 2023-24 म्हणजे आता तुम्ही जे सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे पवित्र पोर्टलवर, ज्या ज्या उमेदवारांनी, शिक्षक उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर सेल्फ सर्टिफिकेशन केलेले आहेत ते सर्व उमेदवार या जाहिरातीत जर समजा त्यांची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता आणि प्रवर्ग येत असतील तर ते या जाहिरातीनुसार पसंतीक्रम देऊ शकतात. फक्त हे लक्षात घ्या, हा पसंतीक्रम तुम्हाला ऑनलाईन द्यायचा आहे तुमच्या प्रोफाईलला लॉग इन करून. तर पुढे बघा, इथं त्यांनी दिलेलं आहे अक्रमांक दिलेला आहे, म्हणजे अनुक्रमांक दिलेला आहे, त्यानंतर वर्ग आहे, विषय आहे, माध्यम आहे, शैक्षणिक पात्रता आहे आणि पदांची संख्या आहे. बघा, अनुक्रमांक 1 वर्ग 6 ते 8 साठी आहे, विषय आहे विज्ञान, माध्यम मराठी आहे, शैक्षणिक पात्रता यांनी BSc BEd मागितलेली आहे, पदाची संख्या 1 आहे. त्याच्यानंतर इयत्ता 9 ते 10 गणित विषयाचं आहे, मराठी माध्यम आहे, म्हणजे मराठीमध्ये शिकवावं लागणार आहे, BSc BEd आणि 1 पद आहे. आणि त्यांनी असं दिलेलं आहे, आरक्षण कसं आहे बघा, वरील रिक्त पदे आरक्षण 1 EWS, त्याच्यानंतर म्हणजे 1 नंबर मध्ये EWS 1 खुल्ला ओपन 1, त्याच्यानंतर TET 2 CTET 2 टॅट परीक्षा उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे व त्यांचे प्रमाणपत्र व शैक्षणिक कागदपत्र बोगस निघाल्यास या भरतीतून बाद केले जाईल. त्यानंतर म्हटलं यांनी 2 नंबरची, ही 1 नंबरची सूचना आहे यांची. 1 नंबरची सूचना अशी दिली आहे त्यांनी इथं, मले रिक्त पद आरक्षण 1 EWS साठी 1 आहे आणि खुल्ला म्हणजे ओपन साठी 1 आहे. तर ह्या ज्या 2 जागा आहेत त्याच्यापैकी 1 EWS मधून ते भरती कोणती भरू शकतात, तो त्यांचा अधिकार आहे, आणि 1 ते खुल्या प्रवर्गामधून भरणार आहेत. दुसरं असं त्यांनी दिलंय की TET सेकंड, CTET सेकंड आणि टॅट परीक्षा उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक कागदपत्र बोगस निघल्यास या भरतीतून बाद केले जाईल. पात्र उमेदवारांनी पवित्र प्रणालीमध्ये देण्यात आलेल्या सूचना व शासन निर्णयांचे अवलोकन करून पवित्र पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे. म्हणजे तुम्हाला जर इथं अर्ज करायचा असेल तर तो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं करायचा आहे. पसंतीक्रम तुम्हाला पवित्र पोर्टलवर द्यायचा आहे, एवढं बाकी निश्चित. आणि तिथून ती लिस्ट जाणार आहे, हे लक्षात घ्या. मग आता यांनी जर समजा विदाऊट इंटरव्ह्यू घेतलं असेल तर एकाच एक जाईल, आणि इथं त्यांनी पवित्र पोर्टलवर ऑप्शन जर विथ इंटरव्ह्यू घेतला असेल तर एकाच 3 उमेदवार जाणार आहेत. हे सुद्धा इथं महत्वाचं आहे मित्रांनो, गुणवत्तेनुसार टॅटच्या.
कुठली जाहिरात पहा. कुठली जाहिरात यांनी दिलेली आहे? विक्रम एज्युकेशन सोसायटी सातारा, विक्रम संकुल एक पब्लिक पंतांचा गोठ सातारा, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षण सेवक व उपशिक्षक भरती जाहिरात. संस्थेचे नाव व पत्ता इथं दिलेला आहे त्यांनी. विक्रम एज्युकेशन सोसायटी, विक्रम संकुल एक पब्लिक पंतांचा गोठ सातारा, संचलित मराठी माध्यमाच्या माध्यमिक विद्यालयात पवित्र पोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने खालील प्रमाणे शिक्षण सेवक व उपशिक्षक नेमले आहेत. आता बघा कुठले आहेत हे. विभाग दिलेला आहे आणि माध्यमिक विभाग आहे, अनुदानित आहे, म्हणजे 100% अनुदानित आहे यांचं. त्यामुळे इथं पेमेंटचा कुठल्याच प्रकारचा प्रश्न निर्माण होत नाही. शिकवण्याचे माध्यम आहे मराठी, म्हणजे मराठीतून तुम्हाला शिकवावं लागणार आहे. विषय व पदसंख्या विज्ञान एक, इयत्ता 9वी ते 10वी शिकवायचे. त्यासाठी शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. बीएससी बीएड चालेल, एमएससी बीएड पण चालेल. तसंच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन क्रमांक संकीर्ण 2018 यांनी हे टाकलेलं आहे इथं, म्हणजे जो काही जी आर निघलेला आहे तो जी आर चा क्रमांक टाकलेला आहे. पण यांचं क्वालिफिकेशन हे बरोबर आहे, कारण हे जर म्हणजे माध्यमिक विभागासाठी आहे, मराठीमध्ये शिकवायचं आहे, विज्ञान विषयासाठी पाहिजे तर बीएससी बीएड म्हणजे बीएससी बायोलॉजी बीएड हे अप्लाय इथं करू शकतात. एमएससी बायोलॉजी बीएड हे सुद्धा इथं अप्लाय करू शकतात. आणि संभाव्य पद आहे एक, आणि आरक्षण आहे. हे जे पद आहे पहिलं हे अनुसूचित जमातीसाठी एक पद आहे. त्याच्यानंतर माध्यमिक विभागाचं आहे, हे 60% अनुदानित आहे, म्हणजे हे टप्पा अनुदानावर आहे. याला 60% अनुदान आहे आणि हे मराठी माध्यमासाठी आहे, विज्ञान विषयासाठीच पाहिजे. त्यामुळे क्वालिफिकेशन त्यांनी हेच दिलेलं आहे, बीएससी बीएड, एमएससी बीएड बायोलॉजी मध्ये. त्यानंतर इथं एक पद आहे इतर मागासवर्गीयांसाठी आहे आणि एकूण पदे 2 आहेत. पुन्हा सूचना तेच आहेत यांच्या. अभिज्ञता व बुद्धिमत्ता चाचणी टॅट दिलेल्या उमेदवारापैकी ज्यांनी पवित्र प्रणालीवर वैयक्तिक माहिती 9 ते 10 स्वप्रमाणित केली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार अर्ज करू शकतील. इच्छुक व अर्जदारक उमेदवारांनी जाहिरातीच्या अनुषंगाने पदासाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत. हे संकेतस्थळ त्यांनी इथं दिलेलं आहे. टिप: वरील रिक्त पदाकरता शासनाकडून वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या आदेशानुसार भरती प्रक्रियेत बदल केला जाईल. तसेच रिक्त पदाकरता पवित्र पोर्टलवरून संस्थेत उमेदवाराची ऑनलाईन नावे प्राप्त होणार असल्याने ऑफलाईन पद्धतीने रिक्त जागा करता कोणत्याही उमेदवाराने प्रत्यक्ष संस्थेकडे अर्ज करू नये. यांनी स्पष्ट दिलेले आहे की जे काही आम्हाला उमेदवार मिळतील ते टॅटच्या गुणवत्तेनुसार ऑनलाईन पद्धतीने मिळतील आहेत, त्यामुळे कोणीही वैयक्तिक संस्थेकडे अर्ज करू नये असे यांचं म्हणणं. आणि त्यासाठी यांचे हे सचिव आहेत आणि हे अध्यक्ष यांचं नाव इथं दिलेलं आहे जाहिरातमध्ये. कुठली जाहिरात आहे मित्र? बघा, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षण सेवक भरती जाहिरात. संस्थेचे नाव आहे ग्रामीण विकास शिक्षण संस्था उंडाळे, तालुका कराड, जिल्हा सातारा. संचालित मराठी माध्यमाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पवित्र पोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने खालील प्रमाणे शिक्षण सेवक नेमणे आहेत. इथं अनुक्रमांक दिलेला आहे. एक विभाग आहे माध्यमिक विभाग, अनुदानित 100% अनुदानित आहे. शिकवण्याचं माध्यम यांनी मराठी दिलेलं आहे. विषय व पदसंख्या गणिताचं एक आहे, विज्ञानाचं एक आहे, इयत्ता 9वी ते 10वी. बघा आता गणितासाठी बीएससी गणित बीएड लागेल आणि विज्ञानासाठी बीएससी बायो बीएड लागणार आहे. संभाव्य पदे 2 आहेत आणि आरक्षण अनुसूचित जातीसाठी 2च्या दोन्ही या आरक्षित आहेत. माध्यमिक विभाग अनुदानित आहे, मराठी आहे. विषय व पदसंख्या सर्व विषय 6 ते 8 साठी. इथं एचएससी डीएड लागणार आहे यांना. तिथं टीईटी पेपर फर्स्ट, सीटीईटी पेपर फर्स्ट एक, विजा एक साठी हे रिझर्व्ह जागा आहे. उच्च माध्यमिक विभाग 40% अनुदानित आहे, टप्पा अनुदानावर आहे. 40% अनुदान आहे. इंग्रजी आणि मराठी. इंग्रजी एक, याच्यामध्ये सचिव कार्यपद्धती व सहकार एक, इयत्ता 11वी ते 12वी साठी. एम ए बीएड, एम कॉम बीएड पाहिजे यांना. संभाव्य पदे आहेत 2 आणि प्रवर्ग आहे खुल्ला. उच्च माध्यमिक विभाग हे 20% अनुदानावर आहे. इंग्रजी मध्यम आहे शिकवण्याचं. जीवशास्त्र म्हणजे एमएससी बीएड, एमएससी बीएड एक पद आहे आणि एकूण पदे आहेत 6. यांनी सुद्धा याच्यामध्ये नोट टाकलेलीच आहे. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टॅट दिलेल्या उमेदवारापैकी ज्यांनी पवित्र प्रणालीद्वारे वैयक्तिक माहिती 9 ते 10, 11 ते 12 स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार अर्ज करू शकतात.
इच्छुक व अर्जदार करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीच्या अनुषंगाने पदासाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत. हे संकेतस्थळ दिलेलं आहे आणि ही त्यांनी शासनाचे काही जी आर चे क्रमांक इथं दिलेले आहेत. कुठली जाहिरात बघा, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षण सेवक भरतीची जाहिरात आहे. वाई तालुका पश्चिम भाग शिक्षण प्रसारक मंडळ बोरगाव तालुका वाई संचलित मराठी माध्यमाच्या माध्यमिक विद्यालयात पवित्र पोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने खालीलप्रमाणे शिक्षण सेवक नेमणे आहेत. विभाग आहे माध्यमिक विभाग, अनुदानित आहे, 100% अनुदानित आहे. शिकवण्याचे माध्यम मराठी, मराठीमधून शिकवावं लागणार आहे. विषय व पदसंख्या विज्ञानसाठी आहे. शैक्षणिक अर्हता हे यांनी डायरेक्ट जी आर टाकलेला आहे, पण आता विज्ञान आहे तर बीएससी बायोलॉजी बीएड पाहिजे यांना. त्याच्यानंतर संभाव्य पद एक आहे. आरक्षण आहे इतर मागासवर्गीयासाठी एक आहे आणि ईडब्ल्यूएस साठी एक आहे. ईडब्ल्यूएस साठी हे खालचं दिलेलं आहे त्यांनी गणित विज्ञान म्हणजे बीएससी, इथं मॅथमॅटिक्स बीएड लागणार आहे. पुन्हा यांनी हे नोटशीट टाकलेली आहे. याच्यामध्ये नोटशीट अशी आहे, अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टॅट दिलेल्या उमेदवारांपैकी ज्यांनी पवित्र प्रणालीद्वारे वैयक्तिक माहिती 9 ते 10, 11 ते 12 स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार अर्ज करू शकतील. इच्छुक अर्हताधारक धारण करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीच्या अनुषंगाने पदासाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत असं दिलेलं आहे आणि इथे यांनी हे टाकलेले आहेत. पुढली जाहिरात बघा, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षण सेवक भरती जाहिरात. संस्थेचे नाव आहे श्री संत पाच लेंगावकर महाराज शिक्षण संस्था, पोतले तालुका कराड. संचलित मराठी माध्यमाच्या शिक्षण प्रेमी शिवराम रामजी पवार विद्यालय कालवडे मध्ये पवित्र पोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने खालील प्रमाणे शिक्षण सेवक नेमणे आहेत. अनुक्रमांक दिलेला आहे. विभाग आहे माध्यमिक विभाग, अनुदानित, शिकवण्याचे माध्यम मराठी आहे, विषय व पदसंख्या इंग्रजी आहे. तर यांना MA BEd इयत्ता 6वी ते 8वी साठी पाहिजे. संभाव्य पद एक. आता वास्तविक पद इथं BA BEd सुद्धा चालते. गणित एक, MSc BEd, कारण यांनी माध्यमिक विभाग म्हटलेला आहे. जर हे उच्च माध्यमिकचे असतील तर मग हे MSc BEd मित्र बरोबर आहे, पण आता इथे लिहिलं आहे आणि 6 ते 8, तर 6 ते 8 ला MA BEd नाही पाहिजे, BA BEd पाहिजे. तेही सुद्धा इथं अप्लाय करू शकतात. आणि इथं MSc BEd यांनी केलेलं आहे, पण इथं BSc BEd सुद्धा चालते 9 ते 10 साठी. पहिलं जे पद आहे ते अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे आणि हे ईडब्ल्यूएस साठी आहे. आणि यांनी याच्यात ही नोटशीट टाकलेली आहे. ही नोटशीट आपण वाचून घ्यायला पाहिजे. अभिव्यक्ता व बुद्धिमत्ता चाचणी टॅट दिलेल्या उमेदवारांपैकी ज्यांनी पवित्र प्रणालीवर वैयक्तिक माहिती 6 ते 8, 9 ते 10 स्वप्रमाणित केलेली आहे तसेच उमेदवार जाहिरातीनुसार अर्ज करू शकतील. इच्छुक व अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीच्या अनुषंगाने पदासाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत आणि हे त्याचं त्यांनी संकेतस्थळ इथं दिलेलं आहे. वरील रिक्त पदासाठी पवित्र प्रणाली मार्फत शासनाकडून उमेदवारांची नावे कळवली जाणार आहेत, त्यामुळे प्रत्यक्ष संस्थेकडे कोणीही संपर्क साधू नये असं इथं यांनी सुद्धा मित्रांनो नोटशीट टाकलेली आहे. तर अशा आपण ज्या काही वर्तमानपत्रामध्ये आलेल्या जाहिराती आज बघितलेल्या आहेत, कारण शैक्षणिक संस्थेला त्यांनी बंधनकारक आहे केलेलं आहे. पवित्र पोर्टलवर तर जाहिरात येणारच आहे, पण जास्तीच्या खपाच्या 2 वर्तमानपत्रामध्ये सुद्धा त्यांना जाहिरात द्यावी लागते. तर आपण ह्या वर्तमानपत्रामधल्या जाहिराती घेतलेल्या आहेत. तुम्ही जर याला पात्र असेल तर तुम्ही विकल्पाचा नमुना ज्याला म्हणू आपण किंवा पसंतीक्रम तुम्ही तिथं द्यायला पाहिजे. मी त्यासाठी आपण याच्यावर यांचा प्रवर्ग कोणता आहे, त्याच्यानंतर यांना शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता काय पाहिजे आणि यांचं माध्यम कोणतं आहे, यांचं अनुदान किती आहे, हे सगळं आपण या जाहिरातीची चर्चा याच्यामध्ये केलेली आहे. तुम्हाला निश्चितच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, म्हणजे अशा प्रकारचे जे काही नवीन व्हिडिओ आपण बनवतो त्याचं नोटिफिकेशन आपल्याला ताबडतोब मिळणार आहे. तर ठीक आहे, आता इथं मी माझ्या आजच्या या चर्चेला पूर्ण विराम देतो. धन्यवाद.